हॅलो अँड नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी माझ्या बेडरूमचा मेकओव्हर करणार आहे. थोडीफार क्लिनिंग आणि बरेचसे काही चेंजेस करणार आहे. तर सध्या बेडरूमचा म्हणजे पूर्ण अस्ताव्यस्त झालेली आहे, पूर्ण गोंधळ झाला आहे. तर आता हे पूर्ण क्लीन करून घेते, बेडशीट चेंज करून घेऊन मग बाकी थोडंफार चेंजेस करणार आहे मी. तर जे काही मी DIY करून जे क्राफ्ट काही बनवलेले आहेत, तर ते क्राफ्ट यूज करून मी बेडरूममध्ये चेंजेस करणार आहे, मेकओव्हर करणार आहे. ह्या सर्व पेंटिंग्स बनवलेल्या आहेत आणि ह्याचाच यूज करून मी चेंजेस करणार आहे. तर ह्या ज्या पेंटिंग्स आहेत, तर याला साईडला मास्किंग टेप लावून घेते. थोडं म्हणजे व्यवस्थित राहते आणि दिसायलाही चांगलं दिसेल. आणि त्यानंतर मग भिंतीला चिटकवून घेते. तर अशा टाईपचे जे हलक्या म्हणजे वजनाला हलक्या वगैरे असतील ना, लाईट वेट, तर अशा आपण मास्किंग टेपच्या हेल्पने इझिली आपण भिंतीला चिटकवू शकतो. तर हे मी असं मास्किंग टेप लावून घेतली बॅक साईडला आणि मग आता मी इथे चिटकवून घेणार आहे. तर इझिली व्यवस्थित चिटकवून जातात आणि दिसायलाही छान दिसतं. तर हे पूर्ण चिटकवून घेतले मी आणि त्यानंतर हे जे वॉलपीस आहे ते पण लावलं. त्यानंतर हा कॉर्नर सेट करायचा होता, तर इथे थोडंसं चेंज करते मी. आणि इथे छोटासा टी टेबल आहे आणि त्यानंतर चेअर आहे, तर ते पण ठेवून घेणार आहे. आणि ACच्या एकदम खाली जे आहे, तर ह्या 3 फ्रेम्स मी लावल्यात त्या. आणि त्यानंतर जे केबल आले ACचं, तर त्याला मी जी आर्टिफिशियल वेल असते, तर ती वेल मी लावून दिली त्याला. तर ते पण छान दिसत आहे. त्यानंतर एक सोपी आयडिया सांगते तुम्हाला. तर हे अशा टाईपचे हुक आपल्याला मिशोवरून इझिली अवेलेबल होतात. तर ह्या हुकनी आपण पडदे वगैरे इझिली हँग करू शकतो. तर तिथे रॉड, आता या ठिकाणी मला रॉड वगैरे नाही आहे लावलेला, तर मला पडदा लावायचा होता. आणि मी हे स्टिकर हुक जे आहेत, तर ते मी स्टिक केले. तर ते स्क्रू टाईप आहेत आणि आपण त्याला इझिली पडदा हँग करू शकतो. तर ते लावून द्यायचं आणि स्क्रू लावून टाकायचे, ते व्यवस्थित छान बसतं आणि छान दिसतं. तर एक व्हाईट कलरची साडी होती, तर ती काय नेसत नव्हते मी, तर त्या साडीचा मी पडदा शिवला आहे तिथे. तो खूप छान दिसत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पाठीमागच्या साईडला बाथरूम आहे आणि मशीन पण ठेवलेलं आहे. तर तो गोंधळ ते सगळं हाईड होऊन जातो. त्यामुळे मला ते पडदा लावायचाच होता, पण रॉड नसल्यामुळे ते थोडंसं कठीण वाटत होतं. पण ह्या हुकमुळे ते इझी होऊन गेलं आणि दिसायला पण छान दिसत आहे. तर हे अशा पद्धतीने मी थोडेफार चेंजेस केले
आणि तेवढ्याच चेंजेसमुळे खूप छान आणि सुंदर दिसत आहे बेडरूममध्ये. आणि त्यानंतर ह्या खिडकीच्या साईडला हे जे आहेत तर हे तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की हे मी कार्डबोर्ड आणि मिशोवरूनच स्टिकर ऑर्डर केलेले होते, तर त्या स्टिकरचा यूज करून मी हे टाईल्स बनवलेले आहेत. तर ते खूप सुंदर दिसत आहे ते लावून झाल्याच्या नंतर. तर हे सगळं लावलं मी आणि त्यानंतर पूर्ण बेडरूमचा लुक टोटली चेंज झाला आहे. तो खूप सुंदर दिसत आहे. बेडरूमचा लुक टोटली चेंज झाला आहे. तर हा चेंज तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.